नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर खूप साऱ्या ॲस्पायरंट्सची अशा कॉमेंट येत होत्या की सर DMERच्या अंतर्गत ज्या विविध पदांसाठी भरती निघालेल्या आहे, तर या पदांसाठी जे आहे ती वेतन श्रेणी काय असणार आहे, यांची इन हँड सॅलरी आणि ग्रॉस सॅलरी किती असणार आहे. आणि सोबत काही मुलांचे असे प्रश्न देखील होते तर की यामध्ये सर जर पोस्टिंग आपल्या शहरापासून दूर झाली तर त्या ठिकाणी जर आपल्याला आवास मिळते की नाही, म्हणजे राहण्यासाठी क्वार्टर वगैरे मिळते की नाही, आणि सोबत त्यामध्ये भत्ते वगैरे काय काय मिळतात. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. आणि नुकतेच मित्रांनो सरकारने जे आहे ते 8व्या वेतन आयोगाला सुद्धा मंजुरी दिलेली आहे. तर यामुळे तुमचे जे वेतन आहे त्यामध्ये खूप भरमसाठ वाढ जी आहे ती होणार आहे. आणि ही वाढ इतकी मोठी असणार आहे की तुमचा पगार जवळपास डबल होणार आहे. तर 8वे वेतन लागल्यावर तुमच्या बेसिक पेमेंटमध्ये काय फरक पडणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि मन लावून पहा. तर आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही जागा आहे त्यामध्ये 1 जानेवारी 2026 पासून 8व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. आणि त्यानंतर काही दिवसांनी राज्य सरकार देखील 8व्या वेतन आयोगानुसारच तुमचं पेमेंट करणार आहे. त्यामुळे आता ज्या काही भरती निघणार आहे त्याला एकदम मन लावून अभ्यास करून तुम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हालासुद्धा हे 8व्या वेतन आयोगाचा लाभ जो आहे तो घेता येईल. तर बघा, या ठिकाणी आपण बघूया की वेतन श्रेणी, सध्याची जी वेतन श्रेणी काय आहे, तर यामध्ये 8वं वेतन आयोग लागलेले नाही आहे. तर हे 8वं वेतन आयोग लागण्याच्या आधीची जी वेतन श्रेणी आहे ती आपण बघूया. त्यानंतर आपण 8वं वेतन आयोग अप्लाय झाल्यानंतर ही वेतन श्रेणी कुठपर्यंत जाणार आहे हे देखील बघूया. तर बघा, या ठिकाणी टोटल 17 पोस्ट आपण बघूया. तर सर्वात पहिले आपण बघूया ज्यांच्या जागा जास्त होत्या त्यांची वेतन श्रेणी आपण बघूया. समाजसेवा अधीक्षक जे आहे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक, त्यांच्या 135 जागा होत्या. यांची वेतन श्रेणी जी आहे ती S14 अंतर्गत येते आणि यांचा बेसिक पेमेंट सध्या आहे 38,600 आणि तो वाढत 1,22,800 पर्यंत होऊ शकतो. ही सध्याची जी आहे ती रेंज आहे पेमेंटची. त्यानंतर औषध निर्मात्याच्या 207 जागा होत्या. याचं जे वेतन श्रेणी आहे ती S10 कॅटेगरी अंतर्गत येते आणि बेसिक पे आहे 29,200 ते 92,300. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकसुद्धा बघू शकता, S7च्या अंतर्गत याचे पेमेंट सॅलरी येते आणि 21,700 ते 69,100च्या कॅटेगरीमध्ये याचे हे पेमेंट स्केल येते. त्यानंतर तुम्ही इथे ECG तंत्रज्ञाचा बघा, 84 जागा होत्या. S13च्या अंतर्गत कॅटेगरी येते पेमेंटची 35,400 ते 1,12,400 पर्यंत पेमेंट रेंज आहे. आणि क्षकिरण तंत्रज्ञाच्या 94 जागा सेम ECG तंत्रज्ञासारखं स्पेस केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहाय्यक ग्रंथपाल, दंततंत्रज्ञ यांची सेम औषध निर्मात्यासारखी पेस केलं आहे. आणि त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, क्षकिरण सहाय्यक यांचंसुद्धा पे स्केल या ठिकाणी सारखे आहे. ग्रंथालय सहाय्यक बघू शकता 19,900 ते 63,200 S6च्या अंतर्गत येते. नंतर तुम्ही बघू शकता 14व्या नंबरची पोस्ट, त्यासाठी 36 जागा होत्या आणि त्यामध्ये S6च्या अंतर्गत येते 19,400 ते 6,322 या रेंजमध्ये या ठिकाणी पेमेंट आहे याचे. आणि सोबत ड्रायव्हर म्हणजेच वाहन चालकाची सुद्धा सेम पे स्केल आहे. उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक यांचे तुम्ही बेसिक पे बघू शकता. सर्वात जास्त बेसिक पे जे आहे ते या 2 पोस्टसाठी आहे. आणि याची उच्च श्रेणी लघुलेखकची तुम्ही बघू शकता S16च्या कॅटेगरी अंतर्गत येते 44,900 ते 1,42,400च्या रेंजमध्ये. आणि निम्न श्रेणी लघुलेखकचे 41,800 ते 1,32,300
आता हे सर्व जी वेतन श्रेणी आहे ते 7व्या वेतन आयोगानुसार आहे. आता 8व्या वेतन आयोगानुसार यामधील जो फरक होणार आहे तो पाहून तुम्ही जे आहे ते तोंडात बोटे घालायला लागतात. तर आपण या सर्व पदांसाठी आता बघूया की सुरुवातीला बघूया की याच्यासाठी भत्ते वगैरे आवास वगैरे मिळतो की नाही. त्यानंतर आपण बघूया की 8व्या वेतन आयोगानुसार यांचे बेसिक पे कुठपर्यंत जाणार आहे. तर आता आपण बघूया. तर या ठिकाणी आपण बघूया DMAR म्हणजे डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय महाराष्ट्र अंतर्गत नोकरी लागल्यावर कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार विविध भत्ते व सुविधा मिळतात. तर खालीलप्रमाणे तो तपशील दिलेला आहे. तर सुरुवातीला जो पहिला भत्ता मिळतो महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस ॲलोवन्स. दर 6 महिन्यांनी केंद्र राज्य शासनाच्या प्रमाणे वाढविला जातो हा डिअरनेस भत्ता. दर 6 महिन्यांनी यामध्ये चेंजेस होत असतात. पगाराच्या बेसिकच्या टक्केवारीने हा महागाई भत्ता दिला जातो. अंदाजे जो आपला पगार असतो त्याच्या 46% ते 50% डिअरनेस भत्ता आपल्याला मिळत असतो. त्यानंतर आहे दुसऱ्या नंबरचा गृहनिर्माण भत्ता म्हणजेच हाऊस रेट ॲलोवन्स. हा जो आहे हाऊस रेट ॲलोवन्स तो आपल्याला ठिकाणावर डिपेंड करतो. आपली पोस्टिंग कुठे आहे त्याच्यानुसार मुंबई, पुणे, नागपूर हे जे मेन मेट्रो सिटीज आहे त्यामध्ये गृहनिर्माण भत्ता जो आहे तो खूप जास्त असतो. साधारणतः जो आपला बेसिक पेमेंट आहे त्याचा 8 ते 24% डिअरनेस ॲलोवन्स मिळतो. शासकीय निवासस्थान मिळाल्यास आणि शासकीय निवासस्थानसुद्धा तुम्हाला मिळू शकते तेव्हा हा भत्ता मिळत नाही. प्रवासाचा भत्ता 3 नंबरचा भत्ता ट्रान्सपोर्ट अलाउन्स. आता कार्यालयात येण्या जाण्याचा खर्च भागवण्यासाठी हा भत्ता दिला जातो आणि शहरानुसार हा भत्ता व्हेरी करतो. तर शहरानुसार आणि पगार श्रेणीनुसार 1600 ते 7002. आता बडबड करू नको, काम कर आपलं. प्रवास भत्ता. वैद्यकीय भत्ता वैद्यकीय भत्ता जो आहे तो दर 10 महिन्यांनी किंवा वार्षिक स्वरूपाचा मिळत असतो. कधीकधी CGHS आणि स्टेट मेडिकल स्कीम अंतर्गत कुटुंबासाठी देखील तुम्हाला मोफत उपचार सुविधा मिळत असते. शासकीय भविष्य निर्वाह निधी. तर यामध्ये तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीम सिस्टीमच्या अंतर्गत योगदान द्यावे लागते. शासनाकडून सुद्धा यामध्ये योगदान केले जाते आणि शेवटी तुम्हाला पेन्शन दिले जाते. विशेष भत्ता असतो कधीकधी स्पेशल अलाउन्ससुद्धा मिळतात. त्यामध्ये काही पदे जे जसे नर्स, तंत्रज्ञ अधिकारी यांना वेगळे भत्ते असतात. काही फेस्टिवल ॲडव्हान्स आणि बोनससुद्धा तुम्हाला मिळतात. राज्य शासनाच्या नियमानुसार वर्षातून एकदा दिवाळी बोनस आणि आगाऊ रक्कम मिळते. आता DMAR कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या सुविधा मिळते ते सुद्धा बघूया. त्यांना पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळते. वैद्यकीय सुरक्षा मिळतात. स्वतःसाठी व कुटुंबासाठी शासकीय रुग्णालयात मोफत किंवा कमी दरात उपचार. वार्षिक वाढसुद्धा भेटते. दरवर्षी बेसिक पगारात 3% वाढ होते. सुट्ट्या आणि लिव्स देखील मिळतात. साधारण रजा, आधार रजा, मातृत्व रजा, वैद्यकीय रजा, प्रवासाची रजासुद्धा मिळते. शासकीय निवासस्थानसुद्धा मिळते. जर उपलब्ध असेल क्वार्टर तर तुम्हाला क्वार्टर देखील मिळू शकतात. ग्रॅच्युइटीसुद्धा मिळते म्हणजे निवृत्तीच्या वेळी एक रकमी रक्कम म्हणून दिली जाते. कर्मचारी विमा योजनासुद्धा आहे. ग्रुप इन्शुरन्स स्कीमसुद्धा मिळते. प्रमोशन सुविधासुद्धा आहे. ठराविक सेवा कालावधीनंतर तुम्हाला पदोन्नती म्हणजे प्रमोशन देखील मिळते. तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेले आहे, जसे क्लर्क झाले, स्टाफ नर्स झाले, फार्मसिस्ट झाले, तंत्रज्ञ झाले, अधिकारी झाले, त्या पदासाठी जर तुम्हाला स्पेशल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसे सांगा की तुम्हाला कोणत्या स्पेसिफिक पदासाठी माहिती आहे. त्यानुसार त्यांचं बेसिक डिटेल अनावरण आपण या व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये करूया आणि भत्ते देखील सांगूया. तर आता यानंतर आपण बघूया की जे 8वं वेतन आयोग लागणार आहे त्यामध्ये तुमचं पेमेंट किती जाणार आहे. तर बघा 8व्या वेतन आयोगानुसार यामध्ये दिलेलं आहे की 10 लेवलपर्यंतचे आपण पेमेंट बघणार आहोत. तर बेसिक 7व्यानुसार वेतन आयोगानुसार किती होते आणि 8व्या वेतन आयोगानुसार काय चेंजेस आहे. तर लेवल 1चं जे बेसिक पेमेंट होतं ते 18,000 होतं. तर ते आता वाढून 8व्या वेतन आयोगामध्ये 51,480पर्यंत जाऊ शकते. लेवल 2चं 19,000 वरून 56,000 जाणार आहे. लेवल 3चं 21,000 वरून 62,000पर्यंत जाऊ शकते. लेवल 4चं 25,000 वरून 72,000 जाऊ शकते.
लेवल 5चं 29,000वरून 83,000 जाऊ शकते, लेवल 6चं अशा प्रकारे तुम्ही सर्व वाढ या ठिकाणी बघू शकता. तर अशा प्रकारे भरमसाठ वाढ होणार आहे. तर मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.